आले होते, त्यामध्ये 10 बॉल वाईड होते. आतापर्यंत कालराव मिशनने या षटकात 5 वाईड टाकलेले आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटच्या 2 वरती, हवं तसं टायमिंग बिल्डिंग झालं नाही. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित झालेले आहेत. राऊंड विकेट आले होते सिटीज, सर ते शेवटी एंड चेंज केला, त्याचा फायदा मिळाला गोलंदाज कालराव मिशेलला. एक्स्ट्रा धाबेनंतर सध्या सिंगलच्या सोबतीनं स्कोर पुढे मार्गस्थ होत असताना आपण बघत आहोत 43-43 धावा. स्विंग अँड मिस, फ्लाईट जास्त दिली होती यावेळेस. व्हाईट बॉलचा सिग्नल आलेला आहे, डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्थिरावलेली आपण बघत आहोत. टीमची टोटल सध्या स्थिर आहे डॉट बॉलच्या सांगतेसोबत. डॉट बॉल सोबत टीमची टोटल सध्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 43-43. शफल आक्रसून खेळण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग बिल्डिंग करू शकले नाही. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. धावसंख्या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या आपण बघत आहोत पुढे पोहोचली होती. आफ्टर एंड ऑफ 4th ओव्हर 44 ऑन बोर्ड, 44 धावा धावफलकावरती. चौदा धावा बहाल करण्यात आल्या. कालराव मिशेकडून धावफलकाला सध्या गती देण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही रनचेस करत असतात दुसऱ्या सत्रामध्ये एक्स्ट्रा धावा डोकेडोकी ठरत असतात तुषार सर, जेव्हा 1-2 धावेनं तुम्ही सामना गमावत असता. आता वाढतं धावफलक कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी संघ कर्णधारांना पुन्हा एकदा इन्व्हिटेशन दिले. बॉलिंग मार्कवर केतन विषय, मॅन विथ द गोल्डन आर्म. निर्णायक 5वं षटक, तर सांघिक या डावाचं शेवटचं षटक, वैयक्तिक दुसरं षटक सेकंड स्पेल मध्ये आपण बघत आहोत. बॉलिंग मार्कवर केतन विषयला, स्ट्रायकर एंडला के कुमार खाटेगरे. हे बॅटल आता इन्सर्टिंग असेल, हे बॅटल आता चांगलं रंगेल. पहिला बॉल गाईडलाईनच्या फार बाहेर. ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांचा एक्स्ट्रा धाब्याचा सिग्नल. मागच्या 2 षटकांमध्ये एक्स्ट्रा धाब्याची भरपूर लयलूट करण्यात आलेली आहे. स्कोर सध्या 45-45. बॅटची कडा, बॉल मागे, थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित आहेत. वेल स्टॉप. कालराव मिशे होते त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल सूर्य दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात. आता नॉस्ट्रा करेनला बॅटर जितू गायकरला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, कारण स्ट्राईक के कुमार खाटेकरला हवी होती. तो स्ट्रायकर एंडला परतला जरूर, मात्र नॉस्ट्रायकर एंडला दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात जितू गायकर आता धावचित, धावबा 2 माघारी परततोय. आणखीन एक झटका आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला. नवीन फलंदाज विपुल शिंगोले दाखल होताना पाहायला मिळतात. फिंच हिटर, स्लॉग हिटर म्हणून ज्याची ओळख आहे, तो सध्या नॉस्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला के कुमार खाटेकर. ऑन साइडला पॉवर बॅक फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. छुमंतर येतोय तो षटकार. मॅक्सिमम 6 धावा. फलंदाज 'स्पेशल डीजे ऑपरेटर नारायण सर यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत. जसा षटकार आला तसं षटकाराचं संगीत क्या बात आहे. धावसंख्या 6 सध्या फ्लाय होत असताना ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका. या वेळेला फटक्या पाठीमागे होत डझन आणि मिळतायत धावा. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना कुमार खाटेकर येणे त्याच्या सोबतीनं टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला अर्धा डझन. लागोपाठचा दुसरा तडाखा. षटकार. फलंदाज .58 58 धावा. विस्फोटक विध्वंसक फलंदाजी आक्रमकता सध्या धारण केली आहे ते बॅटर के कुमार खाटेकरने.
केतन विषयाच्या विरोधात खास करून केले गेलेले हे आक्रमण, त्याच्यावरती चढवलेला हा हल्ला. धावसंख्या 58-58. 3 बॉल अजूनही बाकी, पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ आई गावदेवी स्पोर्ट्स खांडेकर. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. यावेळेस प्रॉपर ऑफ ब्रेक फिल्डर मोड केले होते, बोटं विखुरली होती. टप्पा पडल्याबरोबर बॉल हलकासा हरकत करत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग सुधारणा पाहायला मिळेल. यावेळेस टप्पा गती आणि त्याचबरोबरीनं नियंत्रण चांगलं पाहायला मिळालं मागच्या 2 चेंडूंच्या तुलनेत गोलंदाज केतन विषयकडून. छोटेकांनी कमबॅक सध्या होत असताना खोलात होता बॉल, ड्राइव्ह केला समोर, स्ट्रेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड, स्वीट साऊंड, स्ट्रेट इन अँड क्रिटिक, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमा पार. या षटकातील आणखीन एक भव्य षटकार. शेवटचा बॉल आय थिंक ओव्हरस्टेप झाले, 9चा कॉल आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांचा एसीडीज. त्यावरती धावचीच्या स्वरूपात विपुल शिंगोले स्ट्रायकर एंडला धावची झालेले आहेत. एसीडीज नो प्लस रन आउट. फायनली 1 धाव काउंट केली जाईल. नेक्स्ट बॉल फ्री असेल. न्यू बॅटरला आता स्ट्रायकर एंडला यावं लागेल. नवीन फलंदाज लगेचच मैदानामध्ये पोहोचा. एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत. विरोधात एकूण 24 धावा आलेल्या आहेत. त्याच कारणासह सध्या या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा 71 बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो संघ. 72 72चं टार्गेट आता सेकंड इनिंग मध्ये सेट झालंय पराग वॉरियर्स भालुकच्या समोर. शिवकिरण ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा हरेजी दस साहेबांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपल्याला नुकताच लाभलेली आहे. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं 2य क्रमांकाचा आकर्षक करंडक ज्यांच्या वतीनं आमच्या आयोजन समितीला सौजन्य लाभलेलं आहे त्यांची उपस्थिती, त्यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते. आपल्या स्पर्धेचे लाडके आयोजक आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते मायेची, प्रेमाची, आपुलकीची दमदार रूपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं, आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो मोमेंटो
सन्मानित करत आहोत आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते हरेशदादा धस यांना, ज्यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला द्वितीय क्रमांकाचा आकर्षक करंडक आणि त्यासाठी सौजन्य लाभलेलं आहे. आपल्या अशा सहकार्याची अपेक्षा भविष्यात आमच्या मॅनेजमेंट कमिटीला, त्यासाठी आपलं पुनश्च एकदा आभार आम्ही व्यक्त करत आहोत. पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे. केतन विशेषच्या अगेन्स्ट अंतिम षटकात आलेल्या धावा, तदनंतर धावफलकावरती टार्गेट आता मोठं सेट झालेलं आहे. मात्र पराग वॉरियर्स भालुकची बॅटिंग ऑर्डर डीप आहे, हे देखील विसरून चालणार नाही. यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना होणार आहे. राज्यस्तर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत श्री गणेश दहेगावला. ती पूर्वसूचना पहिला सामना जसा संपला तशीच आम्ही दिली होती. विकास स्पोर्ट्स पवलेला असो, थोडं कोऑपरेट तुम्हाला करावं लागेल. एकाहत्तर धावा बनवल्या, 72चं टार्गेट. द्वितीय सत्र ओपनिंग पेर दाखल झालेली आहे. कॉम्बॉक्स मध्ये करत बदलाव ऐकूयात व्हाईस ऑफ बदलापूर तुषार शिंदे सरांना. थँक्यू सो मच. पंच पहिल्या बॉलवर किती धावा आहेत? 2 आल्यात. थँक्यू. तर 2 धाब्यांनी आपण पाहतोय इथे काउंट डाऊनला सुरुवात झाली आहे. खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये 2 धावा इथे मात्र आल्यात. काळूराम आणि गणेश ही जोडी मैदानावरती, अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय. शॉर्ट आर्म झॅक बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला आणि इथे पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. यस, आम्ही देखील थांबतो पंच, तुम्ही दिल्याशिवाय आम्ही देणार नाहीत. हा चौकार आहे, 4 धावा इथे असतील. इथे हा चौकार असेल, 4 धावा. खूप अप्रतिम फटका होता ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला आणि चौकार इथे आलाय. लक्ष मोठं आहे, परंतु या लक्ष्याचा पाठलाग देखील केला जाऊ शकतो क्रिकेटमध्ये. पहा, किती धावा जरी बनवल्या तरी देखील त्या सेफ नसतात, त्या धावा चेस केल्या जाऊ शकतात. हे आपण क्रिकेटच्या खेळामध्ये खूप वेळा पाहिले. जॉन्सबर्ग दक्षिण आफ्रिका ती मॅच खूप ऐतिहासिक राहिली, जिथे 434 धावा ऑस्ट्रेलियानं बनवल्या होत्या. परंतु तदनंतर हर्षल गिब्स यांची 175 धाव्यांची खेळी, मार्क बाउचरची खेळी तिथे होती आणि त्या धावा चेस झाल्या होत्या. 438 बनवल्या होत्या आणि 9 विकेट तिथे गमावल्या. परंतु खूप चांगली खेळी आफ्रिकेनं केली आणि त्याचा एक इतिहास आहे. हर्षल गिब्स बद्दल तिथे ऐकलं होतं की जिथे इनिंग ब्रेक झाला, हर्षल गिब्स यांनी थोडेसे वेगळ्या आगळ्या गोष्टी केल्या, परंतु मैदानावरती ज्यावेळेस उतरले त्यावेळेस त्या धावा चेस झाल्या होत्या. थर्डमॅन रिजनला आपण पाहतोय बॉल गेलाय. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. 72 धाव्यांचं लक्ष इथे आहे. 7 धावा धावफलकावरती. दीपवीर बिराडे सरांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये म्हणजे पूर्वार्धामध्ये तुम्ही ऐकलंय. 7 अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी काळूराम सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला हवेमध्ये उंच बॉल उडवला होता आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक अप्रतिम फटका आपण पाहतोय. लेंथ वरती हा बॉल होता ऑफस्टंपच्या बाहेर, परंतु ऑन साइडला बॉटम हँडचा अतिशय चांगला उपयोग. षटकार इथे आलाय आणि 6 धावेंनी धावफलक पुढे जाईल.
धावा धावपलकावरती 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे या जोडीनं देखील. वेल बिगन इज हाफ डन. डगआउट मधून काळूराम सेट होऊन आलेत. पहिला बॉल फेस करताना षटकार त्याने ठोकलाय. ऑलरेडी सफल लाईन मध्ये टान्स. इथे धावबाची संधी. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. परंतु चिकी सिंगल इथे पूर्ण होईल. खतरो के खिलाडी आपण पाहतोय फलंदाज मैदानावर. 14 धावा धावपलकावरती. रिस्क सोबत रिवॉर्ड इथे मिळालाय. धावपलकावरती धावा 14. 14 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा 14. इथे आपण पाहतोय मे बी प्लेड ऑन इथे झालेत. पहिला बॉलचा बॅट सोबत संपर्क करता झालाय किंवा पॅड सोबत झालाय आणि त्यानंतर यष्ट्यांवरती बॉल आदळलाय. यस आपण पाहतोय बॅट सोबत संपर्क आहे. प्लेड ऑन झालंय आणि इथे पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल मध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूने पराग वॉरियर्स फालुक संघ, त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी खाटेघर अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. आणि इथे आपण पाहतोय पराग वॉरियर्स फालुक संघाला 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. चौदा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 लॉस ऑफ द 1 विकेट. आता फार एन आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर. इथे हाईट फॅक्टर चेक केला जाईल. टीव्ही अंपायर कडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. यस, डिसिजन इज पेंडिंग. यस, इथे हाईट चेक केली जाईल. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल आहे का काय हे चेक केलं जाईल. फुलटॉस बॉल होता. इथे फलंदाजाने लाईन पूर्णपणे मिस केली आहे. पहा, वेगवान गोलंदाजा ज्यावेळेस तुम्ही सामना करता तुम्हाला त्याला लाईन वरून पिक करावं लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही फिरकी गोलंदाजाचा सामना करत असता त्यावेळेस तुम्हाला एक वेळेस हातावरून त्याच्या पिक करावं लागतं, किंवा दुसरी गोष्ट आहे तिथे तुम्हाला पिक करावं लागतं त्याच्या लेंथवरून. हातावरून किंवा लेंथवरून तुम्ही फिरकी गोलंदाजाला पिक करत असता आणि वेगवान गोलंदाजाला त्याच्या लाईन वरून तुम्ही फलंदाज म्हणून त्याला पिक करत असता. यस, आता डिसिजन पेंडिंग आहे. आपण चेक करतोय. टीव्ही अंपायर इथे चेक करतील. तर पहा, बॉल डीप झालाय आणि इथे इट्स फेअर डिलिव्हरी. ऑन फील्ड डिसिजन ऍज इट इज असेल, पण अंपायर रिव्ह्यू होता, परंतु इट्स फेअर डिलिव्हरी. फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने आपण पाहतोय वाडिश लॉंगॉन रिजनचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले. तिथे एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल.
15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मार्ग असतंय. रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. जयेश आणि काळूराम ही जोडी मैदानावरती आहे. लक्ष मोठं आहे 72 धाब्यांचं. फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक होते आणि इथे बीमर आहे. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि इथे धावा मिळतील तब्बल नो प्लस 1. 2 धावा आल्यात आणि 2 धाव्यांच्या सह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 17. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. सतरा धावा धावफलकावरती. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल फ्री हिट असेल. राईट आर्म राउंड द विकेट. हा देखील फुल टॉस आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला बॉल चाललाय सीमारेषच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतील परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस होता. ऑफ्टनच्या बाहेर सफल झाले. बॉलच्या लाईन मध्ये आले आणि त्यानंतर बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. 4 धावा. चेक केला जाईल हाईट फॅक्टर. बॅटिंग नाही. ओके. 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. चला मॅच थोडी स्पीडअप करा. पंचांना विनंती काढून इन्स्ट्रक्शन देत राहा. 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 21 बॉल मध्ये 51 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 21 बॉल मध्ये 51 धावा अजून देखील बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित. फुल टॉस आणि इथे आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन रिजनला बॉलला पाठवलंय. सरळ बॅटने लॉफ्टेड आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. काळूराम यांच्या बॅट मधून चौकार आलाय. बॅक टू बॅक चौकार आलेत. 2 कंजेक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो. इथे आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता. फुल टॉस ड्रिफ्ट झाला फलंदाच्या दिशेने आपण पाहतोय आणि तिथे हा देखील बॉल डॉट असेल. 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 1 विकेट. 1 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आस्किंग रन रेट नाव 14.84. 14.84. 25 धावा धावफलकावरती. 80 षटकार 128 चौकार या स्पर्धेमध्ये आलेत. पुढचा बॉल फुल टॉस होता आणि लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. फी मध्ये हा फटका आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. अनदर बिग हिट. 6. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 31 परंतु 8 बॉल मध्ये 22 धाव्यांची मॅच डिफायनिंग इनिंग आतापर्यंत काळूराम यांच्या बॅट मधून आपण पाहिली. दोनही संघ ताकदीचे आहेत. एका बाजूने पराग वॉरियर्स फालुक त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी खाटेकर आणि तिथे तुम्हाला
खरं तर आपण पाहतोय क्लायमॅक्स या मॅच मध्ये पाहायला मिळेल, कारण दोनही संघ तुल्यबळ आहेत. एक हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. हाय स्कोरिंग देखील आहे. 8 बॉल मध्ये 22 धावेंवरती काळूराम नाबाद आहे. जयेश 1 बॉल मध्ये 1 धावेवरती नाबाद आहेत आणि इथे बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावेंची आवश्यकता असेल 18 बॉल 41 धावेंची असूनही आवश्यकता आहे. एखादी विकेट इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु त्याच विरोधामध्ये पराग वॉरियर्स बालुक संघ देखील विचार करत असेल की या धावा मात्र बनवल्या जाऊ शकतात, कारण क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ मानली जात नाही. आपण पाहिलं IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाने 250च्या वरती धावा चेस केलेल्या आपण पाहिल्यात. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं, धावा कितीही बनू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानावरती थांबावं लागेल आणि धावांसाठी आता देवाचा धावा करून चालणार नाही, तर मैदानावरती प्रत्यक्ष तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. इथे आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल आपण पाहतोय इथे यॉर्क लेनचा होता आणि त्या बॉलनं यष्टांचा वेध घेतलाय. फलंदाज त्रिफळाची विकेट. डेकोरेटर्सचे मालक आदरणीय समीरजी ऐनकर साहेबांचे इथे आगमन झाले. दीप सर, बॉल इतका फुलर लेनचा होता, तुम्ही अक्रॉस बॅटेड फटका खेळणं खूप कठीण आहे. जर तुम्हाला लाईन पिक झाली तरच तुम्ही इतक्या फुलर लेनच्या बॅटला अक्रॉस लाईनने मारू शकता. खूप कठीण फटका होता आणि तिथे फलंदाज बाद झालेत. म्हणजे गोलंदाजाचं तर कौतुक आहे, परंतु फलंदाजाने चुकीचा फटका खेळला. शॉट सिलेक्शन खूप महत्वाचा फॅक्टर, तिथे शॉट सिलेक्शन मला वाटतं योग्य नव्हतं आणि फलंदाज त्रिफळाचीत झालेत. काळूराम अजून देखील मैदानामध्ये 8 बॉल मध्ये 22 धावा तिथे त्यांनी बनवल्यात आणि बॉल शिल्लक आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 41 धावेंची आवश्यकता पराग वॉरियर्स बालुक संघाला अजून देखील आहे. 31 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केतन विषय नवीन फलंदाज मैदानावरती इनॅट नंबर 4 वरती दाखल झालेत. पहिल्या बॉल वरती सफलता अर्जित करतायत. 72 धावेंचं लक्ष आहे. खेळाचं उत्तर अर्ध आपण पाहतोय. पुढचा बॉल कमालीचा फटका स्क्वेअर लेग रिजनला. पिकअप शॉट आपण पाहतोय, लेन पुढे होती आणि हाफ व्हॉलीबॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला. इट्स मॅक्सिमम षटकार. इक्वेशन बदललं जाईल. 82 षटकार या स्पर्धेमध्ये आलेत, 128 चौकार आलेत. बॉल शिल्लक आहेत 16 आणि धावेंची आवश्यकता आहे 35. 16 बॉल 35 धावेंची आवश्यकता आहे. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा विनंती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला पाठवलंय डीप बॅकवर स्क्वेअर लेग रिजनला. बॅक टू बॅक सिक्सेस आलेत आपण पाहतोय. केतन विषय यांच्या बॅट मधून 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो.
ज्यावेळेस आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल जातो तिथे एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅच डिफायनिंग इनिंग. केतन विषे ज्यावेळेस गोलंदाजी करत होते त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय आणि आता ते गोलंदाजांना विचारत असतील तुम्ही मला जे टॉनिक दिलं त्यावेळेस मला कडू लागलं, आता तुम्हाला कसं लागतंय, ही देखील भावना मनामध्ये असेल. एकेरी धाव तिथे आली. काळूराम 8 बॉलमध्ये 22 धावा, 4 बॉलमध्ये 15. केतन विषय 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पराग वॉरियर्स फालुक संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल डाऊन द लेग, वाईड बॉल. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 47 लॉस ऑफ द 2 विकेट. आस्किंग रन रेट 11.54. 11.54. पुढचा बॉल ऑस्टमच्या बाहेरचा बॉल होता. अक्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जितकी उसळी फलंदाजाने अपेक्षित केली त्यापेक्षा कमी उसळी या बॉलला मिळाली. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 47 लॉस ऑफ द 2 विकेट. नाव 12 डिलिव्हरीज इज रिमेनिंग. 12 बॉल मध्ये इथे धावेंची आवश्यकता असेल 25. 12 बॉल 25 धावा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. धन्यवाद. तर जे बजरंग मोहोगर संघाचे संघनायक एमएस स्पोर्ट मसाचे प्रॉप रायटर आदरणीय भूषणजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक आणि स्नेहपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम सर. आपल्या स्पर्धेमध्ये अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 25 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 12 बॉल 25 धावेंची आवश्यकता. 47 धावा धावफलकावरती. आणि सर आपण दाखला दिला जॉन्सबर्ग दक्षिण आफ्रिका 2008 साली जी मॅच झाली होती तिचा देखील दाखला इथे आपण दिला, कारण ती मॅच देखील तितकी ऐतिहासिक होती आणि त्या मॅच मध्ये देखील आपण वेगळे परिणाम येताना पाहिले होते. खरं तर ही मॅच ऐतिहासिक होती. 2006 साली ती मॅच झाली जॉन्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आणि पहिल्या इनिंग मध्ये 434 धावा ऑस्ट्रेलियाने बनवल्या, जिथे रिकी पॉन्टिंग यांनी 164 धावा, मायकल हसी यांनी 81 धावा आणि सायमन कॅटिच यांनी 79 धावा बनवल्या होत्या. त्या बदल्यामध्ये 111 बॉल मध्ये 175 धावा हर्षल गिब्स. पहिला बॉल इथे मात्र हुक केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम सिक्सर. धावफलकावरती धावा 53. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.1 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 53 धावा धावफलकावरती. केतन विषय 5 बॉल मध्ये 21 धावेंची मॅच डिफायनिंग इनिंग त्यांच्या देखील बॅटमध्ये. 9 बॉल मध्ये 22 धावा. काळूराम नाबाद आहेत, परंतु केतन विषय मैदानावरती आले तेव्हापासून विस्फोटक अंदाज त्यांचा पाहायला मिळालाय. 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम. पराग वॉरियर्स फालुक. इथे देखील ऑन साइडला लेंथ बॉल होता त्यावरती केलाय प्रहार. डीप मिड विकेट रिजनला बॉल जाईल आउट ऑफ द पार्क.
फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. इट्स अनदर मॅक्सिमम. रिप्ले मध्ये धावा धावपलकावरती केतन विषय मैदानावरती आलेत आणि डील फक्त षटकारांमध्ये सुरू आहे. क्या बात आहे. केतन विषय आक्रमक विध्वंसक फलंदाज आहेत केतन विषय आणि त्याचा प्रत्यय इथे मैदानावरती येतोय. विपुल यांच्यावरती लगातारचे 2 षटकार आलेत. आक्रमण केलं यांच्या विरोधामध्ये. विपुल यांच्या विरोधामध्ये लगातारचे 2 षटकार आपण पाहिलेत आणि विपुल यांना सांगितलंय विपुल वेलकम टू द पार्टी. 2 षटकार लगातार ठोकलेत. यावेळेस देखील बॅकफूट वरून आपण पाहतोय. बॅकफूटला रेडी होते कारण लेंथ पाठीमागे ठेवतील अशी अपेक्षा होती कारण पाठीमागच्या 2 बॉलवरती लेंथ पुढे होती सर. परंतु इथे गोलंदाजाने थोडंसं डोकं वापरलं. एक पाऊल पुढे विचार केला फलंदाजापेक्षा आणि लेंथ पुन्हा एकदा पुढे टाकली. फलंदाज बॅकफूटला थांबले होते. तिथे एका धावेची प्राप्ती झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती. 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 60 धावा धावफलकावरती. धावफलकावरती धावा आहे 60. 12 धाव्यांची आवश्यकता अजून देखील इथे असणार आहे. विस्फोटक फलंदाजी. आपण सर उदाहरण दिलं जॉन्सबर्ग दक्षिण आफ्रिका 2006 साल होतं. त्या काळात तेवढ्या धावा बनवणं खूप कठीण काम होतं परंतु आफ्रिकेनं तो विक्रम केला होता. बॅटचं आतलं एज लागलं. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाईल. हा बॉल डॉट असेल. काळूराम देखील विस्फोटक खेळलेत परंतु 7 बॉल मध्ये 28 धावा. केतन विषय काय इनिंग इथे खेळली. थोडेसे उशिरा दाखल झाले मैदानावरती आणि मला वाटतं संघाचे कप्तान देखील आहेत केतन विषय. कप्तान चला सीनातान किंवा कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं देखील तुम्हाला म्हणता येईल. कमी गतीने हा बॉल टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपतील आणि आली आहे सफलता. विकेट. ट्रॅप फसवलं. कमी गतीने हा बॉल टाकला होता आणि वाव इथे आली विकेट. फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहे 60. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुथूट फायनान्सचे मॅनेजर आहेत विश्वनाथ दळवी साहेब आणि त्यांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून इथे स्वागत करतोय. वेलकम सर. आपलं स्वागत आहे आणि विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय विश्वनाथ दळवी साहेब. 60 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुथूट फायनान्सचा विषय आणि एका थोड्याशा वेगळ्या विषयात परंतु या बॉल नंतर तुम्हाला घेऊन जाईल. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॅक टू बॅक विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट इथे निर्माण झालाय का. नवीन फलंदाज विकास धावांचा विकास करू शकले नाहीत. गोल्डन डकचे शिकार ते ठरलेत आणि बॅक टू बॅक विकेट इथे आल्यात. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का हे देखील पाहायचंय. परंतु आता धावफलकावरती धावा आहे 60. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल शिल्लक आहे 6 आणि धाव्यांची आवश्यकता अजून देखील आहे 12. केतन विषय मैदानावरती आहेत. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. जास्ती वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम ही विनंती आहे. सर क्रिकेटमध्ये किती पैलू असतात. पहिले 2 बॉल लगातारचे 2 षटकार. शेवटचे 2 बॉल लगातारच्या 2 विकेट. म्हणजे क्रिकेटमध्ये क्रिकेट हा खेळ तुम्हाला पुनरागमनाची संधी इथे मात्र देत असतो. आणि आता 60 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल भोईर
गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. केतन विषय आणि एकनाथ ही जोडी मैदानावरती. 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. ही स्पर्धा ऐतिहासिक आहे. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 आजचा दिवस क्रमांक 3. आणि कौतुक करेल मी AB रॉयल्सचं, त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय. AB रॉयल्स आणि जांभुर्डे ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे आणि खानिवरे या सर्वांचं कौतुक आहे. पहिला बॉल फुल टॉस. केतन विषय लांबच लांब आणि दूरच दूर या बॉलला पाठवलंय. पहिला बॉल फुल टॉस होता, त्यावरती फुल टॉस वसूल केलाय केतन विषय. मॅच डिफायनिंग इनिंग. 1 मोर सिक्सर. परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं, कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं. उनमें से केतन विषय. क्या बात है. आक्रमक फलंदाजी. 8 बॉल मध्ये 34 धावा केतन विषय यांनी बनवल्यात. मॅच डिफायनिंग इनिंग. एका षटकामध्ये 24 दिल्या होत्या, परंतु मैदानावरती पहा क्रिकेट सांगतं कंट्रोल द कंट्रोलेबल. कंट्रोल द कंट्रोलेबल. रुटीन आणि प्रोसेस तुम्ही फॉलो करा. परिस्थिती कंट्रोल मध्ये नव्हती ज्यावेळेस गोलंदाजी करत होते केतन विषय, परंतु बॅटिंगला आलेत आणि परिस्थिती पूर्ण कंट्रोल मध्ये त्यांच्या आहे. इथे आपण पाहतोय फुल टॉस बॉल. ओ धावबाची संधी निर्माण झाली होती. ओ आता पुन्हा एकदा आहे. आवश्यकता होती का या गोष्टीची, यावरती विचार केला जाईल. फलंदाज केतन विषय धावबाद. समय सूचकता वेळेची मागणी काय हे खूप महत्वाचं आहे. यस डीजे. नवीन फलंदाज रितेश मैदानावरती पोहोचलेत. आता गोलंदाज देखील त्यांचा देखील आत्मविश्वास उंचावेल. पहा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, आणि तिथे वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. बॉल शिल्लक आहे 4 आणि धावेंची आवश्यकता आहे 5. पहिल्या बॉलवरती षटकार आला, असं वाटलं आता मॅच खुली झाली आहे, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला फलंदाजाने आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. मला असं वाटलं की स्ट्राईक म्हणजे गोलंदाजाच्या एंडलाच धावबाद होतात का काय फलंदाज, परंतु तिथे सुदैवाने वाचले, परंतु दुर्दैवाने धावबाद झाले. आपण पाहिलं जिथे विकेट किपरच्या एंडला. पहिला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आणि इथे विकेट. आवश्यकता आहे का लॉफ्टेड ड्राईव्हची, इथे याच्यावरती देखील विचार केला पाहिजे. आणखी एक विकेट, फलंदाज बाद. दोलायमान स्थितीमध्ये पुन्हा एकदा बॅलन्स झाली आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम मोमेंटम सध्याच्या घडीला आपण पाहतोय या ठिकाणी आई गावदेवी खाटेकर संघाच्या बाजूने मोमेंटम आहे आणि क्रिकेटमध्ये मोमेंटम बदलायला फार वेळ लागत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. या खेळाचे वेगवेगळे पैलू आहेत. सर किती पैलू या खेळाने एकाच इनिंग मध्ये आपल्याला दाखवलेत हे देखील या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. धावफलकावरती धावा आहे 67. लॉस ऑफ द 6 विकेट. बॉल शिल्लक आहे 3. धावेंची आवश्यकता आहे 5. काय रंगली आहे शेवटच्या षटकामध्ये. असं वाटलं वन वे ट्रॅफिक आहे, परंतु तसं झालं नाही. तिथे धावबाद झाले फलंदाज. नवीन फलंदाज मैदानावरती आले. पहिल्या बॉलवरती लॉफ्टेड हिट. पहा समय सूचकता, मॅचची मागणी काय हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावेंची आवश्यकता आहे 5. 3 बॉल 5 धावा. मंदार इथे आपण पाहतोय ऑप्शनच्या खूप जास्ती बाहेरचा बॉल होता. एक धाव तर पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता फलंदाज कोणता धावबाद झालाय हा देखील प्रश्न आहे. पंच सांगतील आपल्याला. यस एकनाथ धावबाद झालेत. विकेट आली आणखी एक. फलंदाज धावबाद.
पिक्चर पाहायला मिळाला, क्लायमॅक्स अँटी क्लायमॅक्स. खूप साऱ्या मोमेंट या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेत, खूप सारे मोड या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालेत. बॉल शिल्लक आहेत 2 आणि धावेंची आवश्यकता आहे 3. पाठीमागच्या 3 बॉलवरती 2 फलंदाज धावबाद झालेत, 1 फलंदाज झेलबाद झालेत आणि बॉल शिल्लक आहेत 2, धावेंची आवश्यकता आहे 3. 2 बॉल 3 धावेंची आवश्यकता आहे. 2 बॉल 3 धावा आपण पाहतोय. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. पराग वॉरियर्स भालुक संघ केतन विषय काय इनिंग खेळली, परंतु आता आई गावदेवी खाटेकर संघ शेवटचे 2 बॉल शिल्लक. क्रमांक 9 चे फलंदाज मंदार मैदानावरती आहेत, क्रमांक 9 चे पारस मैदानावरती आहेत आणि त्यांच्या जोडीने मंदार मैदानावरती. 1 बॉल 2 धावा त्याने देखील बनवल्यात. फुलटॉस बॉल आणि नो बॉल पंचांनी कॉल केला. इथे 1 धाव प्राप्त होईल, 2 धावा इथे प्राप्त झाल्यात. नाव स्कोर आर लेवल. नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट असेल. बॉल शिल्लक असतील आता 2 आणि धावेंची आवश्यकता असेल 1. क्या बात आहे, काय मॅच रंगली आहे, वा. यापेक्षा पैसा वसूल मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटली नसेल या स्पर्धेमध्ये. 2 बॉल आणि आता 1 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे, अप्रतिम हा सामना आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता है. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फ्रीडचा बॉल वाईड आलाय आणि ही मॅच इथे पूर्ण झाली आहे. विजय झालाय आपण पाहतोय पराग वॉरियर्स भालुक संघ. काय मॅच झाली आहे, वाव. पराग वॉरियर्स भालुक आणि हार्ड लक टीम आई गावदेवी खाटेघर. लाईनअप करा आणि हँडशेक करायची विनंती आहे. टीम क्रिकेट पाहायला मिळालं, टीम जिंकली भालुक, परंतु मॅच मध्ये आई गावदेवी खाटेकर संघानं वेल प्लेड बॉईज. थँक्यू. तर आपण पाहतोय मुथूट फायनान्सचे मॅनेजर आदरणीय विश्वनाथ दळवी साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय आणि साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय. मुथूट फायनान्स मॅनेजर आदरणीय विश्वनाथ दळवी साहेब, त्यांचा विशेष आदरणीय भूषणजी भोईर साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय भूषणजी भोईर साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. इंजिनियर प्रवीण शेळके यांची उपस्थिती, आदरणीय इंजिनियर प्रवीणजी शेळके साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक स्वागत आहे. चला टॉस साठी या विनंती आहे. पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधामध्ये विकास स्पोर्ट पवाळे, दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी या. 4 षटकांची मॅच असेल. विकास स्पोर्ट पवाळे आणि विनंती आहे पराग वॉरियर्स भालुक, दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी या. आणि पाठीमागच्या दोन्ही मॅच चेस झाल्या सर, ही देखील गोष्ट विशेष आहे. चेतन विषय मॅन ऑफ द मॅच आहेत. मॅच डिफायनिंग इनिंग ज्या फलंदाजानं खेळली आहे, केतन विषय मॅन ऑफ द मॅच. केतन आपण यायचंय, टॉस केला जाईल. आदरणीय चंद्रकांतदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय, परंतु तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच केतन विषय, मॅच डिफायनिंग इनिंग त्यांची आपण पाहिली आणि तेच आहेत मॅन ऑफ द मॅच. 9 बॉल मध्ये 35 धावा केल्या. केतन विषय यांनी 2 षटकांमध्ये 34 धावा खर्च केल्या, 2 विकेट अर्जित केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये मार पडला, परंतु त्याची भरपूर वसुली फलंदाजीमध्ये केली आहे. केतन विषय यांनी कमालीची इनिंग त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. टॉस केला जाईल, टॉस लगेच संपन्न करतोय आपण. पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधामध्ये विकास स्पोर्ट पवाळे या 2 संघांदरम्यान इथे टॉस केला जाईल.
आदरणीय चंद्रकांत दादा बिराडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. फक्त निर्णय काढवा. टॉस का बॉस इथे विकास स्पोर्ट पवाळे संघाने टॉस जिंकलाय. 4 षटकांची मॅच आहे आणि प्रथम ते पवाळे क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण ते करतील आणि इथे आमंत्रित केलंय पराग वॉरियर्स भालुक संघाला फलंदाजीसाठी. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील मुरबाड विभागाचे तंत्रशुद्ध समालोचक आदरणीय दीपवीर बिराडे सर. धन्यवाद. वेलकम सर, आपलं स्वागत आहे कमेंटरी बॉक्स मध्ये. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. मागचा सामना हा व्होल्टेज होता, मात्र बिंबर वरती एक्स्ट्रा 1 धाव आली, त्यानंतर फ्रीट वर देखील वाईड आला. असं वाटलं होतं 2 चेंडू 3 धावा सामना अंतिम चेंडू वरती जाईल, मात्र विशाल गोहिरचं नियंत्रण त्या ठिकाणी बिघडलं. त्याचबरोबर पराग वॉरियर्स भालुकनं 72 धावा यशस्वीरित्या चेस केलेल्या आहेत. यानंतर अगदी हाक्याच्या अंतरावरती असणारी 2 धावा विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरोधात पराग वॉरियर्स भालुक अशी द्वितीय फेरीची पहिली लढत आपण कव्हर करत आहोत. द्वितीय फेरीचे सामने 4 षटकांचे. ही 4 ओव्हरची मॅच. फिल्डिंग लगेचच सेट करा विकास स्पोर्ट्स पवाळे. त्याचबरोबर बॅटिंगसाठी ओपनिंग प्लेअर लगेचच पाठवून द्या. जेपी केतन कालुराम अँड ऑल टीम पराग वॉरियर्स भालुक. महत्वाची सूचना लक्षात घ्या, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच हवेत. कोणीही पाठीराखा हितचिंतक शुभचिंतक समर्थक पुरस्कर्ता त्या ठिकाणी नको.